हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेले आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. श्वास आणि उच्छ्वासच्या या दोन मंत्रांचा ओम आणि तत् हा सांकेतिक आहे. हा अक्षर पुरुषाचा मंत्र आहे ज्याला परब्रह्म सुद्धा म्हणतात. तर या दोन्ही मंत्रांचा श्वास उच्छ्वासाने जप करायचा असतो. ह्या श्वास उच्छ्वासाची बोक्की लागेल आणि मग ते काय होईल, जसे बोक्कीचे काम आहे की पाईपला पाण्यापर्यंत पोचवणं. या दोन्हीनी पाणी बाहेर येणार नाही, मिळणार नाही. मग तिसरा हँडपंप लावावा लागेल त्या पाण्याला बाहेर काढण्यासाठी, प्राप्त करण्यासाठी. ती पण सेवा पूजा आहे. असेच या दोन मंत्रांनी जे सतनामाच्या दोन अक्षरांचा मंत्र आहे, एक ओम आणि एक तत्, सांकेतिक दास सांगतोय. या पृथ्वीवर 21 ब्रह्मांडामध्ये या दासाव्यतिरिक्त ना या नावाला कोणी परिचित आहे तिन्ही मंत्रांशी आणि नाही कोणी अधिकारी आहे, हे नक्कीच मानून घ्या. आणि कोणी देत असेल तर तो धोकेबाज आहे. अगर कोणी या दासाकडून घेऊन जाऊन कुठे पण सुरू करून ठेवली असतील दुकानं तर मिळेलच कुठेतरी लपलेला छपलेला. मग समाज त्याच्यापासूनसुद्धा सावध राहील आणि त्याच्या फसलेल्या जाळात भक्तांनासुद्धा समजावण्याचा प्रयत्न करेल की चुकीच्या माणसात फसलास तू. असे हे दुश्मन आधी पण होते ज्यांनी भ्रमित केले, डुबवून टाकले, देशचा देश, पूर्ण मानव समाजाला भरकटवून टाकले. हे भगवानाचे शत्रू आहेत, परमात्म्याच्या लेकरांना मिसगाईड करत राहिलेत. आता ओम आणि तत् हे तर सतनाम दोन अक्षरांचे आणि हे राधास्वामींचे गुरु स्वतः म्हणतात, जो दो अक्षर का भेद बतावे सोए गुरु पूरा कहावे. यांना एक पण अक्षर कळत नाही. 5 नावे काळाची, 5ही त्यांचा जप करतात. याच कारणाने यांच्या मुख्यसुद्धा भूताची योनी मिळवून बसलाय आणि आपल्या शिष्य बुकीमध्ये पुढे जाऊन प्रवेश करून हुक्का पितोय आणि चुरमा खात बसलाय. रोटी खातोय, खा इथेच, खा धक्के, कारण की संत मिळाले नाहीत. आणि मागचे पुण्यकर्मी प्राणी होते ते महात्मा, पुढे चार्जर ठीक मिळाले नाहीत, सद्भक्ती मिळाली नाही, मागची बॅटरी डिस्चार्ज होऊन गेली, पुण्य क्षीण झाले. भूतच बनायचं होतं. मग करोडो लोकांना फसवल्याचा दोष डोक्यावर ठेवून गेला, मग दुर्गती न्यारी होईल याची. हे खरं समजा पुण्यात्म्यांनो, दासाचा कुठला त्याच्याशी भाईबटवारा नाही, काही कुठल्याही हिश्श्यात भागीदारी नाही की त्यांना खोटं बोलून जनतेला आपल्या मागे लावून त्यांचा कुठला हिस्सा घेत नाही. परमात्म्याने या दासाला ते ज्ञान दिले जे कोणाकडेही नाही. याच्याशिवाय जीवाचं कल्याण होणारच नाही. परमात्म्याच्या लेकरांनो, आपलं जीवन नाश करतायत, मला खूप रडू येतं किती वेळा बसून की कोणत्या साईडने समजू भगवान. आपणच दया करा या लेकरांवर. आपण सुरुवात केली आहे तर हे पार पण करा परमात्मा. आम्हा जीवांच्या नियंत्रणात नाही आहे हे इतके मोठे मिशन सफल करणे. तुम्हीच दया करा. तर पुण्यात्म्यांनो, असा हा प्रसंग आहे की जसं हँडपंप लावला, बोक्की पोचली, पाईप पण खाली गेला, बोक्कीचं काम झालं पूर्ण. आता पाईप जो आहे त्यावर एक हँडपंप लावावा लागेल. आता त्या हँडपंपला पण पुन्हा त्याची पूजा आहे, त्याचं स्मरण करायचं आहे. ते सारनामे, हे सतनामे 2 अक्षरांचं, एक ओम आणि तत्, आणि सत जे आहे ते सांकेतिक आहे, हे सारनामे. तर या पूर्ण प्रोसिजरचे स्मरण करण्याने पूर्ण सिस्टीम जिला स्मरण करावे लागते ते पूर्ण सिस्टीममधून पाणी बाहेर येईल. तर आपण पूजा नाही करत, ही पूजा तर आपण जलाची करतो. हँडपंप लावा आणि जलाची पूजा करतायत. जी वस्तुप्राप्तीसाठी साधने वापरतो ती तर साधन आहेत. तर अशी ही साधन आहे ते परमक्षर ब्रह्म मिळवण्याची. ओम तत्सत इति निर्देशः ब्रह्मणः त्रिवेद स्मृतः. त्या सच्चिदानंद घनब्रह्माच्या स्मरणाची, त्याला प्राप्त करण्याचा 3 मंत्रांचा निर्देश आहे.
तर आता गीताजी अध्याय नंबर 8 मधील श्लोक नंबर 7-5 मध्ये तर तो आपल्याविषयी सांगतो, माझी भक्ती करा तर मी प्राप्त होईन, पण जन्म आणि मृत्यू तुझी पण राहील आणि माझी पण राहील. गीताजी अध्याय नंबर 8 मधीलच श्लोक नंबर 8, 9, 10 मध्ये गीता ज्ञानदाता म्हणतो की त्या परमअक्षर ब्रह्म आदी पुरुष परमेश्वराची भक्ती करणारा त्यालाच प्राप्त होत असतो. त्याच्यासाठी ऑप्शन देऊन ठेवला की मला माहीत नाही, तत्वदर्शी संतांना विचारा. आता प्रसंग असा आहे की 7व्या अध्यायातील 29व्या श्लोकात सांगितलंय की अर्जुन, जेव्हा तुला पूर्ण अध्यात्माचं ज्ञान होईल आणि तत्वज्ञानाशी त्या तत्वब्रह्माशी परिचित होशील आणि सगळ्या कर्मांशी परिचित होशील, तेव्हा तो प्राणी इथल्या कुठल्याही वस्तूंची डिमांड नाही करत. तर पुण्यात्म्यांनो, ही कर्मांची माहिती आपल्याला दिली जाते आजच्या सत्संगात. आता जशी शंका येते की एका बाजूला विधान आहे परमात्म्याचं की जसं पण कर्म प्राणी करेल तसं त्याचं फळ अवश्य मिळेल, दुसऱ्या बाजूला असं म्हटलं जातं की गुरु बिन माला फेरते, गुरु बिन देते दाने, गुरु बिन दोनों निष्फल हैं, चाहे पूछो वेद पुराण. गुरुजींशिवाय जे दान पुण्य करत असतील ते व्यर्थ आहे, भक्ती पण करतात ती पण व्यर्थ आहे. दुसरीकडे असं पण म्हटलं गेलंय की आता जसं कोणी कर्म करेल, जसे पण आहे तसं त्याला फळ मिळेल. अगदी सत्य आहे. आता जसं या संतांनी मनमुराद जप केले, कुठल्या वेदाचा एक मंत्र घेऊन तो सिद्ध करण्यासाठी शेकडो वर्ष बसून राहिले आणि परमात्म्याच्या निमित्त कुठला मंत्र घेऊन वेदमंत्रांचा जप राहून राहून करण्याने त्यांच्यामध्ये सिद्धी येतात. सिंगल ओम नामाचा जप करण्याने सुद्धा सिद्धी येतात. कारण एक जडी आहे, एकटी जडी खाण्याने काही अन्य लाभ आहेत आणि ती जडी अन्य कुठल्या जडीबरोबर मिळवून प्रयोग केल्याने ती काही वेगळेच एक्स्ट्रा लाभ देत असते. तर असे मंत्र जाणून घेणे आणि मग त्याचे विधीमध्ये अंतर होत असतं. जसं एक भक्त याच गोष्टीमुळे निघून गेला इथून सगळं सोडून. पहिल्यांदा तर तुम्ही 7 मंत्रांच्या प्रथम मंत्रातही तेच मंत्र देऊन ठेवलेत, सतनाम दिलेत, त्यालाच उलटसुलट करून हे देऊन टाकलेत. हे काय मंत्र दिले? तर हे अज्ञानी व्यक्ती जोपर्यंत ज्ञान समजत नाही ते नामसुद्धा घेऊन आपले जीवन व्यर्थ गमवून जातात. तर पहिल्यांदा तर असा विचार करायला पाहिजे की जे ज्ञान दास देत आहेत ते वेदांनी प्रमाणित आहे. परत दुसरं, या दासाला माहिती आहे की एका कोणत्या मंत्राने काय लाभ होतील किंवा ते एकत्र जोडल्याने त्याचा काय बेनिफिट होईल. तर अशा प्रकारे त्याला अन्य प्रकाराने जप करण्याने त्याचा काय लाभ होईल, त्या मंत्राने या प्रकारे जप करण्याने त्याचा काय लाभ होईल. तर हे डॉक्टरच सांगू शकतो. यूज ऑफ मेडिसिन आणि त्याचे बेनिफिट. तर आपण रोगी असून सुद्धा डॉक्टरच्या ज्या ट्रीटमेंटमध्ये ऑब्जेक्शन करत आहात तर ते कर्महीन माणूस असतात. तर पुण्यात्म्यांनो, दुसरं कारण असं बनलं की हे भोळे आत्मा पहिल्यांदा दुधाने पोळले आहेत. नकली संतांकडून नकली नामाचा जप करून थकले आहेत. आता यांना ते पण होऊन जाते की इथं पण आम्ही असंच ओझं ओढत राहायचं का. मग त्यांच्यासाठी प्रार्थना करतो दास वारंवार, उपदेश घेण्याआधी आपण पूर्ण रूपाने आपल्या शंकांचं पूर्ण निवारण करून घ्या. मग दीक्षा घ्या, 10 दिवस नंतर घ्या, 1 महिन्यानंतर घ्या. एवढे दिवस वाया गेले, अजून 10 दिवस जास्ती, 1 महिना 2 महिन्यानंतर घ्या. आणि जेव्हा उपदेश घेतल्यानंतर मग गुरुजींच्या वचनांवर अविश्वास होणं हे तुमचं दुर्भाग्य असेल. या दासाच्या कुठल्याही वचनावर कुठल्याही प्रकारचा अविश्वास झाला नाही पाहिजे. ही ब्लाइंड फेथ करायला पाहिजे. आणि आपण ब्लाइंड फेथ केली कारण की त्या नकलींकडे केली. त्यांनी तुमच्या भावनेचा, तुमच्या श्रद्धेचा, तुमच्या डिव्होशनचा दुरुपयोग केला. त्यांना ज्ञान नव्हतंच. आता पूर्ण मानव समाजाने हा विचार केला की गुरुजी जे सांगतात ते बरोबर असतं. आता तिथे दुधाने पोळलेले लोक इथे ताक पण फुंकून प्यायला लागले. तर पहिलं त्याला टेस्ट करून घ्या
नंतर ऑब्जेक्शन घ्या, म्हणजे नाम घेतल्यानंतर मग मनात दोष येतो, तर तुम्ही नामरहित होऊन जाता. हा खूप भयंकर आणि नाजूक प्रकार असतो या भक्तीचा, आणि काळाला हवे असते त्यासाठी तर त्याने हा सगळा जुगाड करून ठेवलाय. नकली संत, हे राधास्वामी, धनधन सद्गुरू, जय गुरुदेव, आणि हे दिनोदवाला, आणि हे जगमाधवालीवाला, हे सतपालजी महाराज, ते तुमचे बालयोगीश्वर आणि आसाराम, आणि हा निरंकारी. देश बाद केले काळाने, आणि खाक ज्ञान नाही यांच्याकडे. आणि इथे दास गळा फाडून ओरडतोय, 15 वर्ष झाली राहून हे ज्ञान ऐकवतोय आपल्याला. हेच ज्ञान ऐकवण्यासाठी, तुमच्यापर्यंत सतला पोचवण्यासाठी. या दासावर किती वाईट आरोप लावले गेले, तुरुंगात घालून टाकले, करोंथा कांड घडवले या दुष्ट लोकांनी, कारण यांची रोजीरोटी बंद झाली होती. ठीक आहे, दासानी तर हातावर जीव धरून ठेवलाय. भगवानांचा आदेश झाला की बेटा दवंडी पिटव आणि मी तुझ्याबरोबर राहीन. तर मग आता जे काही होईल, मग आता तर हे नकली राहतील, नाहीतर हा दास राहील. अज्ञान तर पहिलं होतं, आता हे ज्ञान राहील. एकच राहील, दुसरा राहणार नाही जगात. आता आपण बघून घ्या, थोड्याच दिवसांची गोष्ट आहे. बुद्धिमान समाज आहे, आता बसले आहेत बिचारे भोळे बाले डोळे मिटून. आणि मग जेव्हा यांना ज्ञान होईल तर कोण मरणार तिथे, आपल्याला फाशी कोण लगवेल? लगेच पळत येतील तिथून की नातेवाईक तुटले तर तुटले 100 वेळा. तर सांगण्याचा भाव असा आहे की जे उद्देश घेऊन आले ते पूर्ण करावे लागेल. तर आता प्रसंग असा आहे की तिथे तर लाखो लोक करोडोंच्या संख्येने एकत्र आले थोड्या दिवसात. आणि इथे बघा की किती संघर्ष करतोय दास, आणि किती ज्या लेकरांना, किती पुण्यात्म्यांना ज्ञान मिळाले, तेही आपल्या बंधुभगिनींना, नातेवाईकांना, दूरदेशवाल्यांना, आणि संदेश देऊ पाहत आहेत आमच्याबरोबर. हा किती अत्याचार केला जात आहे. जसे इथे हरियाणामध्ये क्रोथाकांड करून आम्हाला तुरुंगात टाकलं, क्रोथा आश्रम हिरावून घेतला, सगळा नाश करून टाकला, खोट्या अफवा पसरवल्या, गुंड आहे, बदमाश आहे, तिथे असं होत होतं. म्हणजे सगळी जनता त्यांचा तिरस्कार करेल आणि बरोबर त्यांचे जितके शिष्य आहेत ते पळून जातील, असा घाण व्यक्ती आहे रामपाल. तर माझ्या लेकरांना तर माझं माहिती होतं, कारण ते तर माझे जीवलगच होते. आणि एक पण इकडे तिकडे नाही झाला, आणि नाही होऊ शकणार, कारण हे जिथेही प्रचार करायला गेले, आमची लेकरं मध्य प्रदेशात तिथे घालून टाकले तुरुंगात. पण हे तर बेपर्वा आहेत, हे तर अजून दुप्पट उत्साहाने गेले, कारण की त्यांना माहिती आहे आमच्याबरोबर भगवान आहे, सत्य आहे, सगळे सख्खे बंधू भगिनी आमच्या आहेत. हे काळ प्रेरणेमुळे विरोध करत आहेत. तर पुण्यात्म्यांनो, हा संघर्ष आपल्या सगळ्यांना मिळून करायला लागेल. जेव्हा ज्ञान होऊन जाईल, भांडायचं नाही आहे कोणाशी. भांडणामुळे तर आमचं मिशन फेल होऊन जाईल. आणि कोणाबरोबर भांडायचे, ते पण तर आपलेच बहीण भाऊ आहेत, सगळ्या जाती धर्मांचे. कारण की आपण एका पित्याची संतानं आहोत. हा हृदयापासून विचार करा, फॉर्मॅलिटी नका समजू. सच्चाई तर ही आहे की आपण कोणाबरोबर मरायचं. परमात्मा आले होते कबीरजी, त्यांच्याबरोबर किती अत्याचार केला होता, पण कोणालाच त्यांनी एक शब्दसुद्धा वाईट नाही बोलला, कोणालाही शाप नाही दिला, कारण त्यांना माहिती होतं माझीच लेकरं आहेत, कोणाला मारू आणि कोणाकोणाला शाप देऊ. तर पुण्यात्म्यांनो, इथे आपण बघा की मागचा इतिहास आहे. कुठल्याही संताला जरासं काही बोललं की शाप दे, तुझा नाश होईल, तुझी चिखलमाती होईल. पण आपला पण नाश केला त्यानं भक्तीचा, आणि समोरच्यालाही दुःख दिलं. तर ते परमात्मा होते. तर अशा प्रकाराने, अशा आधाराने आपण या मार्गाला पुढे न्यायचं आहे, दासाला सहयोग द्यायचा आहे. आता प्रसंग असा आहे की जसं कर्म करतो त्याचंही फळ मिळतं. आणि म्हणतात, गुरुबिन माला फेरते, गुरुबिन देते दान, गुरुबिन दोनों निष्फल है, ते पूछो वेद पुराण. तर या दोन्ही गोष्टी एका पारड्यात कशा असतील, 2 तलवारी एका म्यानात कशा येतील? आता एका म्यानात तर येणार नाहीत, पण त्यांना समजवावं लागेल. जसं कोणी कुठला मंत्रजप करत असेल किंवा कुठला धार्मिक यज्ञ आहे, भंडारा होतो जो धार्मिक यज्ञाचा असतो, तसंच हे सारं काही जोडून केलं तरच ही रामनामाची गाडी सुरळीत चालेल. जसं आम्ही पण इथे 5 यज्ञ करवतो. एक यज्ञ आहे धर्माचा, दुसरा आहे ध्यान, तिसरा आहे हवन, चौथा आहे प्रणाम, आणि 5वा आहे यज्ञ ज्ञानाचा. एक यज्ञ धर्माचा, इथे भगवानाचा भंडारा चालतो.
लेकरं दान करतात, भगवान त्यांना जास्तीत जास्त देतो. कारण दान दिए धन मिले, दान चाव तो धन कर, धन चाव तो दान कर. तर लेकरं दान करतात, भगवान त्यांना 1000 पटीने देतो. इथे फक्त भाकरी खायला नाही येत व्यक्ती, इथे तर भगवान प्राप्तीसाठी येतात. हे सद्गुरूंचे हंस आहेत जे इथे येतात. एक तर दूधवाल्या गाईला हे पेंट चारतात आणि एक न दूध देणाऱ्या गाईला चारतात. तर हे समजू शकतो त्याने काय लाभ होईल किंवा हानी होईल. कुणीही न दुभत्या गाईला पेंट चारणार नाहीत. तर हे जे भक्त आहेत त्यांना आपण दुभती गाय म्हैस समजू, जे अभक्त आहेत ते तसेच. पण जेवायच्या वेळी जर आपल्या दाराशी कोणी आला तर त्याला अवश्य जेवण द्या. प्रार्थना नित्य करा, भोजन द्या, तो पण एक धर्म आहे. पण तसेच गावात एकत्र आलात तर अजून खुशी होईल. आम्ही खायला घातले किंवा तुम्ही खायला घातले, हा काय धर्म झाला का? ही तर एक परंपरा धरली आपण. तर इथे धर्म होतोय, शास्त्रात सगळी साधना होतीये, सगळ्या विश्वात एकच स्थान आहे जो इथे धर्म होतोय, जी शास्त्रात अनुकूल साधना होतीये आणि ह्यानीच लाभ होतोय. आपण परमअक्षर ब्रह्मची मुळाची पूजा करतो. कोणी फांदीची करतो, कोणी खोडाची करतो, कोणी कुठे भरकटले, कोणाला तर काहीच नाही, ना बूड ना शेंडा. बाभूळ पेरून आंबा समजतोय, कोणी बाभूळ पेरून त्याला आंबा समजून सिंचन करतोय. तर यथार्थ ज्ञान, यथार्थ भक्ती आणि सत्प्रमाण आपल्याला इथेच मिळतील. तर जसा एक यज्ञ आहे धर्माचा, दुसरा यज्ञ आहे ध्यान किंवा अन्नदान आहे. दिवस रात्र सदावर्त चालतो. कबीर भगवानाचा सदावर्त आहे हा. भगवान कबीर साहेबांचा आहे, इतरांना शक्य नाही. अशी पद्धत कोणी बनवेल आणि या पृथ्वीवर चालू करेल. सतलोकपासून जे चालत आले आहेत आपल्या लेकरांसाठी, एक्स्ट्रा ॲड आपल्यासाठी. तुमच्या नशिबात नाही ते कबीर भगवान आपल्याला देतात. कारण की आपल्या नशिबात असतं तर याआधीच बरंच काही झालं असतं. इथं तुमच्या नशिबात सारं काही वाढवेल भगवान आणि आपल्या पापकर्मांचा नाश करेल. त्या प्रारब्धामुळे आलेल्या संकटांचा नाश करेल. जसं पिकांमध्ये तण गवत उगवतं, त्यावर औषधं आहेत. ही सामुग्री आधी पण होती, पण हे बनवणारा नव्हता. जो कोणी ज्ञानी होता त्यांनी असं औषध बनवलं की त्या पिकांमध्ये ते औषध घालताच पिकं वाचतात, तण गवताचा नाश होतो. तर या सद्ग्रंथांमध्ये हेच मंत्र सांगितले होते. पण हा जो सारशब्द होता तो गुप्त होता. परमेश्वर म्हणतो, तो हम शब्द हम जग में लाए और सार शब्द हमने गुप्त छपाए. आणि हा जो सारशब्द होता तो सार्वजनिक करायचा नव्हता. धर्मदास मेरी लाख दुहाई, ये सार शब्द की तबार ना जाई. सार शब्द बार जो पढ़ी, बिचली पीढ़ी हंसनी तरही. सार शब्द जब तक छुपाई, जब लगे द्वादश पंथ मिट जाई. तर हा सार शब्द उघड करायचा होता, डिक्लेअर करायचा होता, ह्या वेळेपर्यंत लपवायचा होता. तर हे जे पापनाशक औषध तयार झालं, जे तणगवताचा नाश करतं आणि पिकं सुरक्षित ठेवतं, तर अशा प्रकारे इथे जे भंडारे होतात, हा भंडारा आहे धर्मयज्ञ आहे. दुसरा यज्ञ आहे ध्यानाचा. इथे असं ज्ञान ऐकायला मिळतं, त्या परमात्म्याचं चिंतन म्हणजे ध्यान केलं जातं, मेडिटेशन होतं. मेडिटेशन हे हठयोग नाही आहे. 2.5 तास सकाळी, 2.5 तास संध्याकाळी. याआधी हजारो वर्ष आधी ओझं वाहून गेले ऋषीजी. आणि हे राधा स्वामी धनधन सद्गुरू हे तर म्हणतात आम्ही डायरेक्ट त्रिकुटीवर ध्यान लावतो. एक भक्त म्हणत होता, हे ऋषी कोणत्या शेंडीवर ध्यान करतात? जे 1000 वर्ष धक्के खाऊन गेले तेही त्रिकुटीवर ध्यान लावतात. तुम्ही हे नका समजू तुमच्या परमधनीनी त्रिकुटी शोधून आणली आहे. त्रिकुटी यांच्यानंतर कोणाला नाही माहिती आणि यांना त्रिकुटी कुठे हेही नाही माहिती. तर हे ध्यान काय आहे? तर हे एक टेन्शन टाईप व्हायला पाहिजे. टेन्शन ज्याला असतं, ज्याला कोणाला काही कारणाने टेन्शन असेल तर राहून राहून मनाची सुई तिकडेच धावेल. बोलत असला तरी थोड्या वेळाने परत तेच, कोणाशी गप्पा मारल्या तरी परत लक्ष तिकडेच जातं. तर हे आहे मेडिटेशन, ही आहे सहज समाधी. जो पति वर्ता पति से राती आन पुरुष निभावे, बसे पीहर में सुरत प्रीतम में ऐसे ध्यान लगावे. जशी मुलगी आपल्या माहेरी येते, ती राहते तर आपल्या पित्याच्या घरी, पण तिचं लक्ष असतं पतीकडे. तिकडच्या कार्यक्रमात असते,
ती गप्पा पण मारते, काम पण करते, पण त्यात तिचं ध्यान नसतं. हे आहे मेडिटेशन. आपलं मेडिटेशन हे आहे. कारण की परमात्म्याच्या गुणांनी, ज्ञानाने आम्ही आपणाला असं प्रेरित करू की तुमचं लक्ष त्या सचखंडाच्या आतच लागून राहील. या घाणेरड्या लोकात उद्या मरून जातील काय माहिती, पुढे माहिती नाही कुठे टाकेल हा. तर एकदम आपलं ध्यान एकाग्र होऊन, उलटं होऊन, जितके इथे असू, जशी मुलगी आपल्या पित्याच्या घरी राहते, सगळं काम करते, पण तिची अंतिम इच्छा असते की पती येईल आणि त्याच्याबरोबर जाऊन माझं काम करीन. तिथे अशी तिथे खूप काम आहे. आपलं मेडिटेशन हे आहे. याला सहज समाधी म्हटलं जातं. मग काय सांगतात, काही दिवसांआधी इथे येण्यासाठी, कारण घरातले 2 सदस्य नाम घेत आहेत, 4 नाही घेत आहेत, तर ते रोज ते असेही म्हणतात, 3ऱ्या दिवशी निघून जातात, माहीत नाही तुम्ही काय मिळवलेत. ती पण एक चिंता बनते की आपण ठीक करतो आहोत ना, ठीक चालले आहे ना. अडथळे आणतात. पण तुम्ही काही सेटिंग करता, पहिल्यापासूनच काही चांगलं भरीव काम करत असता, 100 कामं सेट करत असता, की कोणी कुरकुर नाही करणार, तर ते पण देवाचं ध्यानच म्हटलं जातं इथे येण्यासाठी. तर अशा प्रकारे 2रा यज्ञ आहे ध्यान आणि 3रा आहे हवन. इथे ज्योत लावली जाते देशी तुपाची, गाई म्हशीच्या तुपाची. आता वेदांमध्ये तरी बैठक मारून हवन करण्याचे निर्देश नाही आहेत. ज्योतियज्ञ म्हणाले आहेत. ज्योतियज्ञ, एका ज्योतीमुळे यज्ञ होतो, हवन होतं. ज्योती हवन. ज्योतियज्ञाला हवन म्हटलं जातं. एक ज्योत लावली जाते कापसाची, पातळसर ज्योत, त्याच्यात तूप घालत राहतात. 100 ग्रॅम 200 ग्रॅम कापसात हवे तर 100 क्विंटल तुपाचं हवन करा. 100 क्विंटल तुपाचं हवन करण्यासाठी जवळजवळ 10 क्विंटल लाकूड जाळलं पाहिजे. त्या लाकडाच्या जाळण्याने कार्बन डायऑक्साईड एक्स्ट्रा अजून जास्त येणारच. आणि 100 ग्रॅम 200 ग्रॅम कापसानी 100 क्विंटल तूप हवन करू शकतात. त्यात घालत राहा तूप. तर हे परमात्म्यानं चालवलं होतं. आणि हे राधास्वामी, दंदन सद्गुरू, जय गुरुदेववाले, दिनोदवाले आणि हे निरंकारी सतपालवाले या साऱ्यांनी ज्योत लावायची बंद केली. पूर्वी आपल्या सगळ्यांच्या घरी हवन यज्ञ होत होते. जे काही त्यांना ज्ञान होतं, ज्योती अशी आणायचे, अशी वाकडी, दीपक म्हणायचे त्याला, तुपाचा, जाळायचे थोडासा. आता तो पण त्यांनी बंद करून टाकला. सांगा मग आता फायदा कसा होणार. म्हणतात की आम्ही मानस दिवाच लावू. शिवदयालची जळाली ज्योत आता बुक्कीमध्ये बसला भूत बनून, आणि बाकीच्यांची ज्योत जळून जाईल थोड्या दिवसात. धर्म सोडायला लावला. परत या दासावर इतकं वजन आलं की बिघडलेल्या साऱ्या सिस्टीमला परत नीट करणं आणि कोणाला कुठल्या विरोधाला सामोरं जायला लागतंय, कोणाला आणखी कोणाचा, हे सगळं समजल्यावर तर मग मीराबाईसारखं काम होईल तुमचं. अगचाय कोई गुंडी कवचाय बुंडी, मेरी तो सुरत राम में लागी. मला काही म्हणा, आता या मार्गातून मी विचलित नाही होऊ शकत. तर असंच तुमच्याबरोबर पण होईल, तेव्हाच तुम्ही भक्त बनाल. आता 3रा यज्ञ आहे हवनाचा. इथे जे काही पाठ होतात, जसे आता 400 पाठ चालू आहेत, तर 404 क्विंटल तुपाचं हवन होईल किंवा 4.5 क्विंटलचं, कारण अजून वेगळी ज्योत असू शकेल. प्रदोषाच्या वेळी असेच 4-4 क्विंटल तुपाचे इथे परमात्म्याच्या इथे हवन होतं. तर हा विधिवत यज्ञ आहे. 4था आहे प्रणाम. आपण बरेच दंडवत प्रणाम करतो. ह्या मनामध्ये, आपल्यामध्ये इतकी घाण भरून ठेवली आहे काळाने, अभिमान ठासून भरला. अभिमानाच्या जवळ भगवान येऊ शकत नाही. परमात्मा आणि अभिमान हे बिलकुल विचार करा, उत्तर आणि दक्षिण ध्रुवासारखे आहेत. हे कधी एकत्र येऊ शकत नाहीत. तर आपल्याला ह्या अहंकाराला संपवून टाकावं लागेल. या मातीचा आपण कितीतरी अभिमान बाळगतो. छोटीशी पोस्ट मिळाली की गर्व होऊन जातो आणि पृथ्वी तोलतात. मंत्री, प्रधानमंत्री बनतो, न जाणो काय काय बनतो, आणि 1 मिनिटात अर्धांगवायू होतो. तोंड वाकडं होतं, हात उचलला जात नाही. पडल्या पडल्या तोंडात माशी येते आणि जाते. बाजूला करू शकत नाही त्यांना. ह्या मातीचा अभिमान हे काळाचं इंजेक्शन आहे, निरर्थक आहे. ह्याला पण आपण सेट करायचं आहे. ह्या मातीला मातीत समजून, या मातीपासून भगवान प्राप्तीसाठी, सोनं उगवण्यासाठी
या साऱ्या क्रिया आपल्याला करायला लागतील जे दास सांगेल, कारण दास डॉक्टर आहे. आपण रोगी आहात या जन्ममरणाच्या रोगाचे. दासाची प्रत्येक आपण परहेज म्हणजे तेही वेगळे ठेवावे लागेल, पथ्यही. मग परत बघा कसा रंग दिसतो. आणि 5वा यज्ञ आहे हा ज्ञानाचा. आता असं ज्ञान ऐकवलं जावं जे कधी ऐकलं नाही की बघितलं नाही. सत्यनारायणाची कथा ऐकवली जाते, त्या अविनाशी परमात्म्याची कथा. आधी आपण श्री विष्णूला नारायण मानून कथा ऐकत होतो. हे तर नाशवंत आहे, हा सत्यनारायण कसा झाला? सत्यनारायण म्हणजे सतसाहेब, म्हणजे सच्चा भगवान. नारायण म्हणजे पाण्यावर राहणारा, निवास करणार, येऊन स्थिरावणारा. जसं प्रत्येक युगामध्ये परमात्मा शिशुरूप धारण करून वनामध्ये, बाहेर जंगलामध्ये, तलावावर, कमळाच्या फुलावर विराजमान होतो, पाण्यावर, ज्यामुळे कबीर परमात्म्याला नारायण म्हटलं जातं. हे सत नारायण कबीरजी आहेत. तर इथे म्हणतात, जगत का पेख ना पेख्या, धणी का नाम ना लेखा. पुण्यात्म्यांनो, आपण परत त्याच प्रसंगावर येऊयात. तेही लाभ त्यांना होतात जे जसे एका व्यक्तीने इतर व्यक्तीच्या सांगण्याने कुठल्या तरी तीर्थक्षेत्रावर भंडारा करून टाकला, तिथेच ब्लँकेटचे वाटप केले, पक्ष्यांना दाणे खायला दिले, कुत्र्यांना भाकरी खायला दिली, कुठे पाणपोई बनवली, कुठे धर्मशाळा बनवली, विहीर बनवली. आता परमात्मा म्हणतात की धर्मशाळा आहेत, विहिरी आहेत, कुत्र्यांना भाकरी गाळणं, पक्ष्यांना दाणे गाळणं ही खूपच चांगली गोष्ट आहे. उपदेश घेणाऱ्याने पण करावे, हे त्याने केले तर चांगले. पण मंदिरात वगैरे दान द्यायचे नाही आहे. मंदिर आपल्याला नाही उभारायचे, कारण की आपण आपल्या मनमंदिरात पूजा करायची आहे, त्या परमपिता परमात्म्याची. इतर कुठल्या गुरुद्वारामध्ये, मशिदीत, चर्चच्या बनवण्यात काही सहयोग द्यायचा नाही आहे, कारण आपल्याला त्याच क्रियांवर आपला पैसा लावायचा आहे ज्यामुळे आपल्याला प्रभू भेटेल. आणि जो आदेश दासाचा असेल, आदेश दासाचा काय असेल, जे परमात्म्याचं विधान आहे तसंच करायचं आहे. आणि आमच्यासाठी कुठलं मंदिर, मशीद, गुरुद्वारा हे अनादरणीय नाही आहेत, पण तिथे केवळ त्या महान आत्म्यांच्या, महापुरुषांच्या मूर्ती ठेवल्या आहेत. त्या मूर्तींपासून किंवा तिथे गुरुग्रंथसाहेब ठेवला आहे, गुरुग्रंथसाहेबमध्ये लिहिलेल्या वर्णनांच्या आधारे आपण क्रिया केल्या तर मोक्ष मिळेल. फक्त कुठल्या गुरुद्वारामध्ये गुरुग्रंथसाहेब ठेवणंच त्याचा आदर सत्कार करत राहण्याने नाही. आदर सत्कार तर सगळ्यांचाच करायला पाहिजे. जशी एक मूर्ती आहे, सफरचंदाची मूर्ती आहे. सफरचंदाची मूर्ती तर प्रेरणा देते की हे सफरचंद आहे, छान आहे, हे खाण्याने काय फायदे होतात. पण ती दगडाची मूर्ती सफरचंदाचं काम करत नाही. मूर्ती नक्कीच आहे दगडाची, ती अनादरणीय नाही आहे, पण ती मूर्ती सफरचंदासारखं काम नाही करू शकत. ज्या देवांची तुम्ही मूर्ती बनवून बसला आहात, ती मूर्ती ते काम करणार नाही जे भगवान करतील. आणि त्या भगवानाकडून लाभ करून घेण्यासाठी त्यांच्या प्राप्तीचे मंत्रसुद्धा या दासाकडे आहेत. सगळ्यात प्रथम तेच दिले जातात ज्याने ते तुम्हाला काही लाभ देऊ शकतील. तर या कारणाने त्या मंदिर, मस्जिद, गुरुद्वारामध्ये परमात्म्याला शोधायला नाही जायचं, त्याला मनाई आहे. आता काय झालं, प्रसंग आला की जसे हेही धर्म करतात, गुरु करून नाही ठेवले आणि करून ठेवलेत तर ते नकली करून ठेवलेत, त्यांनी काही फायदा होणार नाही. आणि त्यांच्यापासून सुद्धा लाभ होतो कसा, हे पण म्हणतात की जसे कर्म कराल तसेच फळ मिळेलच मिळेल, नक्कीच मिळेल. जसं आपण पाहता की एक कुत्रा बसलाय गाडीत, एक कुत्रा गाडीत बसलाय, मनुष्य त्याचा ड्रायव्हर आहे आणि तो बसलाय मागच्या सीटवर आणि खिडकीतून तोंड बाहेर काढून बघतोय, सहलीला आलाय. आता बघा की त्या कुत्र्यासाठी राहायला एक वेगळी खोली आहे. त्या खोलीत एसी लावलेला असतो. महिन्यातून 1-2 वेळा वेटरनरी सर्जन त्याला तपासायला येतो, डॉक्टर. सुंदर भांड्यात पाणी आणि सुंदर भांड्यात जेवण मिळतं. राहतो बंगल्यात आणि त्याचा ड्रायव्हर मनुष्य आहे आजकाल. तर त्या पुण्यात्म्याने कधी मनसोक्त दानधर्म केले होते, त्या दानधर्माचं फळ त्याला कुत्र्याच्या योनीमध्ये मिळालं.
जर त्यांनी मर्यादेत राहून परमसंतांच्या संगतीत राहून केलं असतं, काही कारणाने मोक्षप्राप्ती झाली नसती तर इथेच राहिला असता. मग त्याला ती सुखं मिळतील जी त्याला कुत्र्याच्या योनीमध्ये मिळाली. ती मनुष्य जन्मात मिळाली असती जी सारी केलेली होती. आणि मनुष्य योनीत कधीतरी एखादा संत मिळाला असता. आता जसं त्यांनी मनसोक्त दान केलं, धर्म केले, कुत्र्याची योनी मिळवली, एखाद्या मनुष्याला नाही मिळणार एवढ्या आज त्याला सुविधा आहेत, तर त्यांनी पण आपलं सगळं पुण्य कुत्र्याच्या योनीत संपवून टाकलं. मग बांधला डुक्कर. आता कोण त्याला गादीवर बसवेल? आता कुठून मिळतील त्या सगळ्या सुविधा? तर अशा प्रकारे जे कर्म केले आहे ते मिळेलच मिळेल. पण जे गुरुशिवाय दान करतात ते अशासाठी युजलेस आहे, कारण त्यांनी जीवनाचा नाश करून घेतला. गुरु बिन माला फेरते, गुरु बिन देते दाने, गुरु बिन दोनों निष्फल हैं, चाहे पूछो वेद पुराण. आणि जे भक्ती अजिबात करत नाहीत, जीवनात आंधळे बनून फिरतात, त्यांच्यासाठी परमात्मा म्हणतात की अगम निगम को खोज ले, बुद्धि विवेक विचारी, उदय अस्त का राज मिले, तो बिन नाम बेगारे. पुण्यात्म्यांनो, आता ह्या मार्गावर या लवकरात लवकर, नाहीतर तुमचं अनमोल जीवन नष्ट होतंय काळाच्या भूलभुलैयात. परमात्मा म्हणतात, झूठे सुख को सुख कह यू मान रहा मनमोद, यो सकल जमीना काल का कुछ मुख में कुछ कोद. एकदा एका व्यक्तीला नातू झाला, पुत्रप्राप्ती झाली, त्याचा आनंद झाला. 10-12 गावांना छान जेवण घातलं, गोडधोड जेवण केलं, समारंभ केला, खुशी साजरी केली. आणि पुढच्या वर्षी वाढदिवस साजरा करायच्या आधीच तो नातू मरून गेला. आता डोकं फोडून घेतायत. हा समारंभ, घाला गाव जेवण. परमात्मा म्हणतात, झूठे सुख को सुख कह यू मान रहा मनमोद, यो सकल जमीना काल का कुछ मुख में कुछ कोद. या काळ भगवानाला, क्षरपुरुषाला शाप मिळालाय 1,00,000 मानव शरीरधारी प्राण्यांचा निताहार करण्याचा. हे ज्या कारणाने आपले 3ही पुत्र रजगुण ब्रह्मा, सतगुण विष्णू, तमगुण शिवजी यांची स्थिती होते की आपले पीक यांनीच पेरलंय, यांनीच सांभाळून ठेवलंय, पूर्ण व्यवस्था यांच्या हवाली करून ठेवली आहे, यांच्याकडूनच करवून घेतोय. ब्रह्माजींच्या रजोगुणाच्या आधारे आपण इथे संतानोत्पत्ती करतो. जसं मिरचीची फोडणी दिली की आपल्या काबूत नसतं की शिंक येणार नाही, असं प्रेशर आहे सगळ्या प्राणीजातीवर संतानोत्पत्ती करण्याचं. मग इथले राजपाट आणि सर्व थाट करण्याचा, व्यवस्था करण्याचा त्या गुणामुळेच दबाव आहे. मग स्थिती होती, ममता होती, जी विष्णूमधून उत्पन्न झाली त्या सत्वगुणाच्याच प्रभावामुळे. नंतर संहार करणारा तो एक शंकर भगवान आहे. तमोगुणामुळे आपण एकमेकात लढाई करतो, मारून टाकतो, सहज खून करून टाकतो. राजे लोक एकमेकात लढाई करतात, नाश करून टाकतात. तर हा सगळा गोंधळ या काळाने बनवला इथे आपल्या स्वार्थासाठी. 1,00,000 नित्य खातो आणि 1,25,000 जीव उत्पन्न करतो मनुष्य डेली. हेच त्याचे नियम आहेत, हे रुटीन आहे. तर ह्यातून आपण वाचू शकतो. कबीर भगवानांना शरण गेलो की मग याच्या सीमेतून बाहेर पडतो, याच्या रेंजमधून बाहेर पडतो. मग तो अशा भक्तांच्या निकट पण नाही येऊ शकत जे कबीर भगवानाला या दासाच्या माध्यमातून शरण येतात आणि मर्यादेत राहतात. म्हणतात, जब लग हंसा हमरी आना, काल लगे नी तेरा बाणा. जोपर्यंत हंस माझ्या मर्यादेत राहील, काळा तुझा अटॅक माझ्या लेकरांवर होऊ शकत नाही. मर्यादा सोडली की त्या कारणाने आपल्याला दुःख मिळतं. कबीर परमेश्वर म्हणतात, अनंत कोटबाजी जहां हम रचे सकल ब्रह्मांड, और कह कबीर मैं क्या करूं यो काल करे जीव खंडे. परमात्मा कबीर म्हणतात की मी अनंत करोड ब्रह्मांडांची रचना करून ठेवली आहे, असा समर्थ आहे मी, पण मी काय करू? हा काळ माझ्या मुलांना माझ्यापासून तोडून नेतो, त्यांचं नावही खंडित होतं आणि मग यांच्यावर अटॅक करतो, ज्या कारणाने हे मार खातात. परमात्मा म्हणतात, जैसे माता गर्भ को राखे यतन बना, और ठेस लगे तर छन हुए तेरी ऐसे भक्ती जा. हे नाव घेतल्यावर समजून घ्या की तुमच्या आत्म्यामध्ये भक्ती
स्टार्ट झाली. आता बी पडलंय. जशी माता जसं एखाद्या भगिनीला गर्भ राहिला असेल तर मग ती रात्री आणि दिवस किती सचेत राहत असते. रात्री कूस बदलताना सुद्धा विचार करते की हे भगवान, कुठे माझ्या गर्भावर दाब न पडो, दबाव न येवो. सकाळी पण चालते फिरते, काम करते, कुठे उंच सखलवर पाय ठेवला जाऊ नये, माझ्या बाळाला धक्का लागायला नको. तर म्हणतात, जैसे माता गर्भ को राखे यतन बना और ठेस लगे, आणि ठेच लागली तर छिन्न होईल. ऐसे भक्ती जा. तर तुमचं मर्यादेमध्ये राहणं अति अनिवार्य आहे. मर्यादा किती कंपल्सरी आहे आणि का सांगितली आहे भगवानाने. जसं आपण कथा ऐकत आलो आहोत की एकदा लक्ष्मणाने सीतेच्या झोपडीच्या बाहेर चहूबाजूला रेखा ओढली होती आणि सांगितलं की मी जातोय रामाला शोधायला, तुम्ही याच्या बाहेर येऊ नका, याच्या आत कोणी येऊ शकणार नाही. याच वेळी रावणाचा उद्देश होता तिला हरण करण्याचा. हे सगळं त्यांनी षडयंत्र रचलं होतं. रावण जेव्हा साधूच्या रूपात भिक्षा घेण्यासाठी आला तेव्हा त्या रेषेच्या जवळ येताच त्याला झटका लागला अग्नीचा. 10 पावलं दूर जाऊन उभा राहिला खूप वेगात आणि सीतेला म्हणाला की माई, साधू संतांबरोबर असं वागणं ठीक नाही. भिक्षा द्यायची असेल तर बाहेर येऊन द्या, नाहीतर तुला असं होईल आणि तसं होईल. तिने विचार केला की साधू संत आहे, काय फरक पडतोय, भिक्षा देऊन लगेच परत येईन. तिला रेखा उल्लंघून रावणाला भिक्षा द्यायची होती. तेव्हाच तिथेच तिचा हात पकडला आणि उचलून घेऊन गेला आणि आणून ठेवली लंकेच्या नवलखा बागेत. आता त्याला जरासं वाटलं काय फरक पडतोय. ते काय वेडे होते जे असे सांगून गेले की यातून बाहेर जाऊ नका, नाहीतर तुझाही सत्यानाश होईल आणि सोबत आमचा पण. आणि तेच केलं. असंच काम करून टाकलं. करोडो माणसं मारली गेली सीतेला सोडवण्यासाठी. छोटीशी गोष्ट त्याच्या आतच पडून राहिली असती तर काय वीज कोसळली असती. धक्के खाऊन रावण निघून गेला असता. तर पुण्यात्म्यांनो, रावण समजा काळ आहे आणि मर्यादा ही लक्ष्मण रेखा आहे समजा, जे तुम्हाला नियम सांगितले गेलेत. मग तो जवळ नाही येऊ शकत. काल डरे करतार से, जय 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 जगदीश, ये जोरा जोड़ी झाड़ता पगरज डारे शीशे. परमात्मा म्हणतात की काल जो पीसे पीसना, जोरा है पनिहार, ये 2 असल मजदूर हैं मेरे सतगुरु के दरबार. जेव्हा तुम्ही परमात्म्याच्या मर्यादेत राहाल, इथे मरण तुमच्या निकटही येऊ शकत नाही आणि तुमच्या मुलांच्याही, जे मर्यादेत राहून भक्ती करतात आणि म्हणतात की काळ करतारला घाबरतो, करतार कोण, कबीर सर्जनहार आहेत. अनंत कोट ब्रह्मांड का एक रति निभार और सतगुरु पुरुष कबीर हैं ये कुल के सर्जनहार. असा काळ घाबरतो करतारला, जय 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 जगदीश. आणि आता जे राहिले ते मरण म्हणतात की परमात्म्याचे जोडे झाडतो, पादुका झाडतो मृत्यू. ती धूळ आपल्या माथी लावतो आणि म्हणतो की तुमच्या आज्ञेशिवाय मी कोणालाच नाही काही करू शकत. आणि परमात्मा म्हणतात, काल जो पीसे पीसना. याला नोकर समजा परमात्म्याचा, ह्या इथल्या 21 ब्रह्मांडाचा स्वामी ब्रह्म. और जोरा है पनिहार. मृत्यू ज्याच्या घरी पाणी भरतो, परमात्मा कबीर घरी. तर अशा समर्थ शक्तीची तुम्हाला शरण प्राप्त झाली आहे. पण आपल्या नालायकीमुळे, चुकीमुळे आपण भगवानाला त्यागून काळाच्या पालात चाललो आहोत, काळाच्या आखाड्यात. तिथे तर एकटाच उतरणार, मग काय मिळणार. आता प्रसंग आहे की जोपर्यंत आपण परमात्म्याच्या शरणात राहू तोपर्यंत या काळाचा अटॅक तुमच्यावर होऊ शकत नाही. आता प्रसंग होता की अगम निगम को खोज ले बुद्धि विवेक विचार, उदय अस्त का राज मिले तो नाम बेगार. आता बेगार काय असेल पुण्यात्म्यांनो. जसं आपण आधी लहानसे होतो, आमच्या गावातून आणि दुसऱ्या गावात शहरात जाण्यासाठी एक 3 चाकी चालत असायची, मोठी पेट्रोलवर चालणारी मोठीशी. एक दिवस ती 3 चाकी आली नाही, त्यातून 2-3 चालत होत्या. ते एकमेकांची गप्पा करत होते. काय झालं, तू काल आला का नाहीस. त्यांनी सांगितलं की काल मी बेगारात फसलो होतो. बेगार म्हणजे काय असतं हे पोलीसवाले, यांच्या ठाण्यात काही गाड्या तर नसायच्या, जीप वगैरे,
ते कोणत्याही गाडीवाल्याला पकडून घेऊन जायचे आणि सगळा दिवस तिकडे इकडे कुठे धाड घालत असायचे. हा सारा खर्च त्या गाडीवाल्याला सहन करायला लागायचा. त्या पेट्रोलचा सुद्धा मिळणार तर काहीच नसतं, फ्री ऑफ कॉस्ट घेऊन जायचे. तर काय होतं की तो सांगायचा, आज 200 रुपयाचं तर पेट्रोल लागलं, एक आण्याची सुद्धा कमाई झाली नाही, सारा दिवस विश्रांती नाही, इकडे चला तिकडे चला, सकाळी पकडलं रात्री 12 वाजता सोडले. तर त्याची अशी धावपळ झाली, इकडे चल तिकडे चल, म्हणजे पहिल्या दिवसापेक्षा सुद्धा जास्त प्रवास झाला, खर्च दुप्पट झाला, इन्कम तर झालंच नाही, तर त्याला बेगार म्हणतात. मेहनत तर खूप झाली, पदरी काही पडलं नाही, इन्कम नाही झालं, तर अशा याला बेगार म्हणतात. तर परमात्म्याने सांगितलंय की अगम निगम को खोज ले, भविष्यात तू थोडंसं लक्ष दे और बुद्धि विवेक विचार, उदय अस्त का राज मिले तो बिन नाम बेगार. जिथून सूर्योदय होतो आणि जिथे अस्त होतो म्हणजे सगळ्या पृथ्वीचं तुला राज्य मिळेल. जर तुझी सद्भक्ती नसेल तर तू बेगार करतोयस. म्हणजे काय होतं की राजाला एका क्षणाचीही विश्रांती नसते, गोट मारून टाइमपास करतो सगळा दिवस, दिवसभर पण पिऊन पडावं लागतं त्याला, आणि रात्री तर प्यावीच प्यावी लागते. कारण की 36 गोष्टींकडे काय माहिती इथून काय होईल, यानं काय केलं, तिकडे काहीतरी होतंय, कुठे क्रांती यायला नको, सभा उधळायला नको, मंत्री पळून जायला नको, रात्रीसुद्धा झोप येत नाही त्याला. तर म्हणतात की ज्या राजाला इतकी दिवसभरात मेहनत करावी लागते आणि आधीच्या पुण्यांमुळे हा राजा बनतो, आता भक्ती करत नाहीये, मागच्या पुण्याचा नाश करतोय आणि सगळा दिवस तिकडे तिकडे, कोणी थोडा विरोध केला तर त्याला गोळी घाल, तर अशा वेगळ्या पापाचा साठा करतो. उदय अस्त का राज मिले तो बिन नाम बेगार. तर तो बेगार आहे पुण्यात्म्यांनो. परमात्मा आपल्याला आठवण करून देतात, राम नाम रटते रहो, राम नाम रटते रहो, जब तक घट में प्राण, कभू तो दीन दयाल के बनक पड़ेगी कान. बोलो सतगुरुदेव. परम पिता परमात्मा पूर्ण ब्रह्म सारी सृष्टि के रचनहार कुल मालिक कबीर देवजी, अल्लाहू अकबर, कबीर साहेब, परम अक्षर ब्रह्म हे आपले जनक आहेत. आपण सगळ्या आत्म्याचे उत्पत्ती करतायत. हेच सगळ्या ब्रह्मांडाचे सर्जनहार आहेत, कुळाचे मालक आहेत. आणि तो परमात्मा प्रत्येक युगात आपल्याविषयी, आपल्याबद्दल यथार्थ ज्ञान देण्यासाठी स्वतः इथे ह्या काळाच्या ब्रह्मांडात येतो. त्या परमेश्वराच्या आधी ह्या लोकाचे स्वामी, इथले मालक, ब्रह्मच्या द्वारा सगळ्या प्राणीमात्राला, सगळ्या मानव समाजाला यथार्थ आध्यात्मिक ज्ञानापासून दूर केलेले असते. शास्त्रांचं नाव घेऊन या ब्रह्मदूतांनी, संदेशवाहकांनी सद्ग्रंथाच्या उलट ज्ञान समाजात भरून ठेवलेलं असतं. तो परमात्मा आपली माहिती स्वतःच देण्यासाठी इथे येतात. प्रत्येक युगात येतात. ते स्वतःच्या निजधामापासून, त्या तिसऱ्या मुक्तिधामापासून चालत येतात, सतलोकापासून चालत येतात, सहशरीर येतात, सहशरीर जातात. अशी लीला ते परमअक्षर ब्रह्म करतात.
आणि इथे येऊन ते आपल्या चांगल्या आत्म्यांना भेटतात. त्यांना आपल्याविषयी माहिती सांगतात, तत्त्वज्ञानाचा उपदेश करतात आणि त्या पुण्यात्म्यांना आपला साक्षात्कार करवतात. कारण जर इथे आपण भगवानाला मानव रूपात बघत असलो तरी आपला विश्वास बसत नाही, कारण आपण अज्ञान खूप ऐकलेलं असतं. त्या परमात्म्याने काय पद्धत आजमावली आपली माहिती देण्यासाठी ते इथवर येतात. जे दृढभक्त चांगल्या आत्म्यांना, जे समर्पित आहेत मालकांना, त्यांना भेटतात. त्यांना मग सतलोक दाखवतात, आपला सचखंड दाखवतात. आणि मग तिथे जाऊन हा जीवात्मा बघतो की खरोखरच हेच भगवान आहेत जे मला इथून काढून वरती घेऊन गेले. आणि तिथे सुद्धा भगवान मनुष्य सदृश नर आकार आहेत. त्यानंतर स्वतःच्या डोळ्यांनी भगवानाला बघितल्यावर त्या पुण्यात्म्यांना दृढ विश्वास वाटतो साक्षात भगवानाला. तसे तर साक्षात्कार भगवानाचा इथे पण झाला, कारण की ते परमात्मा इथे पण बोलत होते, मानव सदृश होते ॲज इट इज, आणि ते ॲज इट इज वरती गेले त्या आत्म्यांना साथ घेऊन. तर तेही तिथेच होते, असेच होते. तर तिथे बघितल्यावर त्यांना विश्वास वाटतो की हेच भगवान आहेत जे मला पृथ्वी लोकात पण भेटले होते. तर ह्याला साक्षात्कार म्हणतात. साक्षात्कार तर तो पण होता जेव्हा स्वतः परमात्मा येऊन भेटले, बोलले, समजावण्याचा प्रयत्न केला. पण त्याने आपला विश्वास बसला नाही, म्हणून जेव्हा वरती भगवान पाहिले त्याच परमात्म्याला अनंतकोटी ब्रह्मांडाच्या कंट्रोलरच्या सिंहासनावर, तेव्हा त्या पुण्यात्म्यांचा विश्वास बसला की हेच ते भगवान. अशाच लीला करत परमात्मा प्रत्येक युगात येत असतात. परंतु काळामुळे भ्रमित झालेले भोळे आत्मा गुरुपदावर पोचल्यावर गुरुपदी विराजमान होऊन हे अभिमानित झालेले ते यथार्थ ज्ञान मिळूनसुद्धा त्याचा स्वीकार करत नाहीत. कारण परमात्मा म्हणतो की काळामुळे प्राणिजात अशी जखडली, त्यांच्यात असा अभिमान भरून ठेवला की राज तजना सहज है और सहज त्रिया का ने मान बड़ाई ईर्षा दुर्लभ तजना ये. हे सगळं सोडल्याशिवाय भगवान मिळू शकत नाही. हे परमात्मा चारही युगात येतात, चांगल्या आत्म्यांना भेटतात, त्यांना आपली ओळख दाखवतात. मग हे पुण्यात्मा परमात्म्याचा महिमा नंतर जनसाधारण लोकांना ऐकवतात. काही विश्वास ठेवतात, काही नाही ठेवत. जे विश्वास ठेवतात त्यांना मोक्ष मिळतो, जे विश्वास ठेवत नाहीत ते काळाच्या जाळ्यात फसूनच राहतात. ह्याच लीलेमुळे परमात्मा सतयुगात आले सत्सुकृत नाव घेऊन, त्रेतामध्ये आले ऋषीमुनिंदर नाव घेऊन, द्वापारमध्ये करुणामय नावाने प्रसिद्ध झाले प्रभू, आणि कलियुगात कबीर नाव घेतलं. काशीमध्ये भारतवर्षाच्या पावनभूमीत ते परमात्मा सन 1398 मध्ये सतलोकामधून प्रकट झाले. काशी शहराच्या बाहेर असलेला एक तलाव, ज्याला लहरताला तलाव जाणलं जातं, त्याच्यात फुललेल्या कमळाच्या फुलावर येऊन विराजमान झाले. एका बालकाचं रूप धारण करून आणि तिथून एक नेरुनिमा नावाचे विणकर जोडपं त्यांना घेऊन गेलं. पती-पत्नी होते, त्यांना मुलबाळ नव्हतं. परमात्म्याच्या तिथे लीलेत पालनपोषणात त्यांनी खूप योगदान दिलं. पुण्यात्म्यांनो, परमात्मा कबीर देवजी कबीर साहेब 25 दिवसांचे झाले होते. लीलामय शरीरात शिशुरूपात त्यांनी कोणताही आहार केला नाही. मातापिता काळजीत पडले. मानलेले मातापिता
त्यांचे जन्मदाते नाहीत, कारण ते सगळ्यांचे सर्जनहार आहेत. त्यांना खूप काळजी वाटली. निमाने तर असं सांगितलं की हे भगवान, हे बालक जर मरण पावलं तर बरोबर मी पण मरीन. तिला माहीत नव्हतं की हे मरण पावणारे बालक नाही आहे. तसं पाहिलं तर निरुनिमा पूर्वजन्मात ब्राह्मणी होते. परमात्मा त्यांना आधी पण भेटले होते, पण त्यांनी विश्वास ठेवला नव्हता. ही एक वेगळी गोष्ट आहे, ती परत कधीतरी वेळ आली की सांगेन. तर ह्या जन्मात सुद्धा निरुनिमा पहिल्यांदा ब्राह्मणी होते आणि भगवान शिवाचे खूप चांगले श्रद्धाळू होते. त्याचे पुजारी होते. शिवपुराणाची कथा निस्वार्थ भावनेने ऐकवायचे आणि पूजेत जे काही मिळायचे त्यातूनच निर्वाह करायचे. आणि जे पैसे अधिक असायचे आपले खर्च सोडून त्यांना धर्मासाठी वापरत असत, संग्रह करत नसत. काशीमध्ये त्याची जरा जास्त प्रसिद्धी झाली. जे इतर पोटभरू ब्राह्मण होते त्यांना ईर्ष्या झाली की कसे लोक यांची प्रशंसा करतायत, त्यांच्याकडे कथा ऐकायला जात आहेत, ते त्यांची ईर्ष्या करायचे. ह्या बाबतीत मुसलमानांना कळले, काझी आणि मुल्लांना. त्यांनी असं बघितलं की त्याचं गौरीशंकर असं नाव होतं निरूचं, आणि सरस्वती नाव होतं निमाचं. मुसलमानांनी बघितलं की हे बरेच हिंदू धर्माचा प्रसार करत आहेत, लोकांना याविषयी आस्था आहे, खूप जास्त प्रचार करतायत. आणि त्यांनी हे पण बघितलं की हिंदू धर्माचे गुरु लोक ह्याच्या विरुद्ध आहेत. त्यांच्याकडून पण त्यांना संकेत मिळाला होता की यांचे काम तमाम करून टाका. या आधारावर त्यांनी गौरीशंकरला आणि सरस्वतीला मुसलमान बनवून टाकलं. त्यांच्या घरात आपलं जल शिंपडलं, त्यांच्या मुखात आपलं उष्ट जल घालून टाकलं, जबरदस्ती बलपूर्वक मुसलमान बनवून टाकलं. हिंदू धर्माचे गुरुवर्य जे तिथले पोटभरू ब्राह्मण होते ते आधीच याविषयी सतर्क झाले होते. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात ज्यांनी जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून नामदीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार सतसाहेब. आपलं नाव? माझं नाव उमेश देवदास मस्के. आपण कोठून आलात? मी मुक्काम कोटा पोस्ट राजूरवाडी तालुका घाटंजी जिल्हा यवतमाळ महाराष्ट्रामधून आलो. आपला व्यवसाय काय आहे? मी शेती करतो आणि माझा ट्रॅक्टरचा व्यवसाय आहे. परमात्मा दयेनं बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स हा व्यवसाय करतो मी. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? मी संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा 2010मध्ये बरवाला आश्रम हरियाणामध्ये घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराज यांची गुरुदीक्षा घेण्याआधी मी आणि माझा परिवार आम्ही दुर्गादेवी, गजानन महाराज यांची भक्ती करत होतो. नवरात्राचे उपवास, जसे की गणपतीचे 10 दिवस, पहिल्या दिवशी आरती करणे, भजन करणे, नंतर 10व्या दिवशी विसर्जन, डॅन्स वगैरे असे पूर्ण म्हणजे पाखंड पूजा आम्ही करत होतो. सर, जसं तुम्ही सांगत आहात की पूर्वीपासूनच आपण भक्तिमार्गात होतात आणि महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित भक्तिविधी आहे, जशी देवी देवतांची पूजा करणे, गणेशोत्सव साजरा करणे, नवरात्र उत्सव साजरा करणे, या भक्तिविधी आपण करत होतात. तर असं असताना संत रामपालजी महाराजांच्या शरणात आपण कसे आलात? भजी पहिलेपासूनच म्हणजे गुरु करण्याची इच्छा होती माझीवाली. तर आमच्या जे शेजारचे भगत जे होते त्यांनी दीक्षा घेतलेली होती आणि आम्ही एवढी भक्ती करून बी आम्हाला आर्थिक लाभ होत नव्हता आणि शारीरिक बी दुःख, कष्ट, आईला अपेंडिक्सचा म्हणजे त्रास होता, भावालासुद्धा त्रास होता. आम्हाला कोण्याच प्रकारचं म्हणजे सुख नव्हतं आणि गुरु केल्याशिवाय बा मोक्ष होत नाही आणि मार्गही भेटत नाही हे म्हणजे सांगत होते. आम्ही बचपनमध्येच ऐकत होतो. मग आम्ही जे शेजारी जे आमचे ते राहत होते भगतजी, त्यांच्याद्वारे आम्ही हरियाणामध्ये बरवाला आश्रम येथे जाऊन नामदीक्षा घेतली. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपले जे शेजारी होते
त्यांनी सर्वप्रथम संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली होती आणि त्यांनाही तुम्हाला संत रामपालजी महाराजांची ओळख करून दिली आणि त्या अनुषंगाने आपण सुद्धा संत रामपालजी महाराजांशी जुडले. तर जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांची जी ही सद्भक्ती घेतली, त्या भक्तीमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? सर्वात प्रथम बघायचे आम्ही जे आमचा समाज आहे मागासलेला आहे, वडार समाज आहे. तर आम्ही पहिले नाल्या म्हणजे माती वडार म्हणून आहे, तर आम्ही नाल्या गिल्या खोदायला जात होतो आणि खूप म्हणजे असे लय कष्ट करून बी आम्हाला काही मिळत नव्हतं. जसे बी आम्ही संत रामपालजी महाराज शरणी आलो, त्यानंतर थोडी भाड्यानं शेती करायला लागलो. त्यानंतर परमात्मा दयेनं एक छोटासा ट्रॅक्टर घेतला. त्याच्यानंतर आम्ही असे करत करत परमात्मानं आज म्हणजे एवढं हे करून दिलं परमात्मानं. खूपच म्हणजे आर्थिक परिस्थिती खूपच आमची बळकट झाली. सर, जसं तुम्ही सांगत आहात की तुम्ही पूर्वीपासून एका गरीब कुटुंबातून होते आणि आपली परिस्थिती एक हालाकीची होती, परंतु जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली आणि त्यांनी सांगितलेली भक्ती स्वीकारली, त्यानुसार आपण आचरण केले, तर परमात्म्याने संत रामपालजी महाराजांनी आपल्यावर दया केली आणि आपली आर्थिक परिस्थिती आजच्या घडीला सुधारली आहेत. परंतु आर्थिक परिस्थिती सुधारूनसुद्धा आणखीन काही आपल्याला भौतिक, शारीरिक, मानसिक असे काही लाभ प्राप्त झालेत का? संत रामपालजी महाराजाच्या कृपेने शारीरिक बघायचे आईचं ऑपरेशन होतं आणि भावाचंही ऑपरेशन होतं. केवळ फक्त नामदीक्षा घेतल्यामुळं त्याची म्हणजे हे म्हणजे बिमारी दुरुस्त झाली. आणि भौतिक लाभ म्हटलं तर आम्ही शेतीमध्ये म्हणजे पहिले एवढं करून बी कर्ज राहत होतं. आज परमात्मा दयानं एवढं असूनसुद्धा म्हणजे खूपच लाभ आहे. म्हणजे कमी म्हणजे आज ह्या वर्ष म्हणजे कापूस पिकला नाही, तरी पण परमात्मा संत रामपालजी महाराज शरणी असल्यामुळं आम्हाला भरघोस असं उत्पन्न झालं. म्हणजे लाभच लाभ आहे. म्हणजे कुठंही कितीही म्हणजे संकट आलं तरी आम्हाला एवढा विश्वास आहे परमात्मावर का बा आम्ही परमात्मा आम्हाला वाचून काढते किंवा म्हणजे सर्वपेक्षा म्हणजे व्यवस्थितच ठेवणार. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची भक्ती केल्यानंतर आपल्याला व आपल्या कुटुंबाला बरेचसे लाभ प्राप्त झालेत, तर ह्या अनुषंगाने जे आज आपले समाज बांधव आहेत किंवा जो श्रोतावर्ग आज आपल्याला बघत आहेत, त्यांना आपण काय संदेश किंवा उपदेश द्याल? मी जे आता श्रोता वर्ग बघत आहे यांना एकच हे करतो की जे संत रामपालजी महाराज आहेत ते भक्तिविधी शास्त्रानुसार भक्ती करण्यास सांगतात आणि त्यांनी जे भक्ती सांगतात त्याच्यावर 101% लाभ आहे. म्हणून सर्वजण संत रामपालजी महाराजाच्या शरणी या प्रार्थना करतो. सर, जर कोणा साधकाला संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावायची असेल तर तो साधक नामदीक्षा किंवा गुरुमंत्र कसा घेऊ शकेल? तर जे संत रामपालजी महाराज सत्संग आता विविध चॅनलवर आलेले आहे, असे पुष्कळशी चॅनलवर आलेले आहे. आता त्या चॅनलवर खाली नंबर दिलेले आहे, त्या नंबरवर फोन करून तुम्ही विचारू शकता की संत रामपालजी महाराज दीक्षा कशी घेतली आहे. त्यानं तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता नामदान स्थळ खुललेले आहेत आणि तिथे तुम्हाला सोयीस्कर तिथे नामोपदेश देण्यात येईल. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या दयेने आज महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतात, तर त्याच पलीकडे आज जगामध्ये नामदान केंद्रांची उभारणी केलेली आहेत आणि तिथे तुम्हाला नामदान मिळतं. तर ह्या नामदीक्षेसाठी किंवा ही जी गुरुमंत्र आहे ते जर एखाद्या साधकाला घ्यावायचे असेल तर त्याला किती पैसे मोजावे लागतात? नाही, पैसे एकही रुपया मोजावे नाही लागत. निःशुल्क नामदान सेवा आहे. धन्यवाद सतसाहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निःशुल्क मागविण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951
7030303952 या नंबरावर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 या नंबरावर WhatsApp देखील करू शकता.